एवढा घरात कस काय आला ते आतमध्ये? काय पोरा पाहिलं आम्ही जाळून ये ना, आम्ही सोबतच होतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, मी सर्पमित्र विशाल गायकवाड. तर आपण चाललो आहे शमशानभूमीमध्ये एका कोरड्या विहिरीमध्ये, म्हणजे विहीरच म्हणता येईल त्याला. तर त्याच्यामध्ये साप पडलेला आहे. तर तो आहे घोणस जातीचा, म्हणजे विषारी साप आहे. त्याला इंग्लिशमध्ये रसल वायफर म्हणतात आणि खेड्यागावातले लोक त्याला परड ह्या नावाने ओळखतात. तर मित्रांनो, आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी तिथे चाललो आहे. तर मला तिथून कॉल आला होता. तर मी तिथे माझ्या आधी आपले म्हणजे सोबतचे माझे सर्पमित्र जे आहे सोबत राहतात त्यांना तर तिथं पाठवलेलं आहे. तर ते तिथं पोहोचलेले आहे. तर मित्रांनो, मी बॅग घेऊन वगैरे बॅगेमध्ये सोल वगैरे आतमध्ये उतरायची गरज पडली तर घेऊन जात आहे तिथे. तर मित्रांनो, आपण लवकरच तिथं पोहोचूया आणि त्या सापाला रेस्क्यू करूया. तर बघत राहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ, आपण त्या सापाला कसं रेस्क्यू करतो. तर मित्रांनो, रस्ता पण इथं खूप खराब आहे, कारण की पावसाचं वातावरण होतं आणि चिखल पण खूप झालेला आहे. तर गाडी पण खूप याने चालवावं लागते. तर लवकरच आपण तिथं जाऊया. आणि नवीन जर कोणी आपल्या चॅनलला व्हिडिओ बघणार आले असेल आणि बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडून तेवढीच खूप मोठी मदत होईल मित्रांनो. सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा खूप मोठा सपोर्ट राहील माझ्यासोबत. आणि आपण लवकरच चाललो तिथे. आणि मित्रांनो, आपण याच्यामध्ये आणखीन दुसरे व्हिडिओ ॲड केलेले आहे, जेणेकरून हा व्हिडिओ छोटा होता. तर त्यामुळे मी नाही का दुसरीकडे जिथे रेस्क्यू करायला गेलो ते पण व्हिडिओ मी याच्यात ॲड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला हाच व्हिडिओ पूर्ण दिसेल. म्हणजे हा तर पूर्ण आहेच, आपण त्या सापाला रेस्क्यू केलं, त्यानंतर रिलीज पण केलं, हा पण आहे. त्यानंतर आपण दुसरीकडे कुठे कॉलवर गेलो. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये असं आहे की भारतातला जो विषारी साप आहे रसल वायफर, हाच सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये निघत आहे. तर आपण हाच रेस्क्यू केलेले आहे व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी. तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ, न स्किप करता व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल आपण कुठे कुठे साप रेस्क्यू करायला गेलो आणि कशा कशा प्रकारे आपण साप रेस्क्यू केले आहे. तर मित्रांनो, आपण तिथं आलो आहे स्पॉटवर. तर 1-2 मिनटामध्ये आपण तिथं पोहोचूया. तर तुम्ही बघा आता आपण त्या सापाला कशा प्रकारे रेस्क्यू करतो. वापस जाऊन या. वीक आहे, लय वीक आहे. डाऊन रशी आणली तुम्ही? रशी काय करा, तुम्हाला बांधतो मी. हो, रशीला ऐकू ना. बांधा कुठे देख क्या हो पुरानी है, थोड़ी पुरानी है. पाय लावतो घेऊन जातो कुठला. हे झाड आहे लंबा कोणी जरा पूरी रस्सी दे लेते हैं. नहीं हो थोड़ा सा रस्सी बनने की रस्सी मंगवा जाते हैं. ये पूरी बेल खींचता मसल बस कर चालू. ये कया पकड़ के नहीं कुछ आराम से पकड़ोगे पानी. तुम्हें रस्सी थोड़ा रस्सी जो होकर रहा नहीं आ रही ना. ये भरून लाया म्हणे थोडी चढ रही. स्टिक देऊ का? स्टिक देऊ? पुरी मारता का? पुरी मत मारो कैसा वो अंदर दब भी सकते भैया. भरनी देने की क्या खाता है? भरनी देने की थोड़ा जजमेंट लगा. रस्सीला धरा विशाल भाऊ. हे बा हो, मी काय म्हणतो, इकडे बघा माझ्याकडे बघा. मी त्या साईडने जातो रस्सी घेऊन. त्या साईडने मी रस्सी घेऊन जातो. कोणत्या? या साईडने आहे वयाच्या. आणि तुम्ही तिकून असं सरळ खाली उतरा रस्सीच्या थ्रू. थांबा लटकता त्याला.
गोड्या नका मारू त्याच्या जेन कसं चालती रशी ह्या साईडने घ्या मग आहे का भाग लंबा लागल रस्सीच उतर बोल ना बरोबर स्टिक जिवंत आहे जिंदा आहे जगह चेंज करा ना द्या भरणी भरणी तो फेंकू ढक्कन का देऊ का ढक्कन के साथ स्टिक घ्या पहिले नाही स्टिक ते चाललं का चाललं अरे ते काढणं लागेल पसारा त्याला कुठं जात नाही तो जगह तीस की बना खायला का त्याला काय खायला लूज है बहुत लूज है अटैक करा नहीं कि नहीं खाया हुआ है ना वो अब आवाज आएगा उसका आवाज हाँ अपर आवाज में फुस करता है ना हाँ फिर क्या चिंता बांधूंगे वीडियो चालू हाँ हेलो 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 खाली जा अंदर कीड़े मकोड़े कम ब्रो कमजोर हो गया ऑक्सीजन लेने तकलीफ हो रही है नहीं हो रहा है ना उसको ये हट रही मला अल्लाह ने पकड़ दूंगी हात द्या ना हात द्यायचे का सर ये हात थोडा फारा ओढून घे ना फारा ओढून देऊ का ते खतरों के खिलाड़ी हो वांग वाल जमा चार रुपये ए आ जाओ भरून चल बस ना कुछ खाया हुआ है क्या पूछ रहा मैं खाया वाला नहीं बहुत नाटक कर रहा निकल जाता ढूंढेगा उसको जितना था हेलो गाड़ी आ रही है तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं आपण त्या सापाला रेस्क्यू केलं आहे तर लवकरच रिलीज करण्यासाठी जाऊ आणि तर मित्रांनो आपण आलो आहे रिलीज करण्यासाठी तर आपण त्या सापाला फॉरेस्टमध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे तर एक विषय असा झालेला आहे की तो त्यांनी असं सांगितलं की त्याला 15 दिवसाच्या वरती झालं त्याच्यामध्ये पडून त्या याच्यामध्ये विहिरीमध्ये तर मित्रांनो खूप अशक्त झाला होता कारण की त्याच्यामध्ये जेवढे शिकार होते त्यांनी ते खाल्ले असन त्याचे पण त्यानंतर संपल्यानंतर तो आता किती दिवसापासून उपाशी आहे त्यामुळे आपल्याला माहीत नव्हतं तर तिथं पाणी पण प्यायला भेटलं का नाही ते पण आपल्याला माहीत नाही आहे तर आपण त्याला फॉरेस्टमध्ये सोडलेलं आहे जेणेकरून इथं जवळच एक तलाव आहे त्या तळ्यामध्ये तो पाण्याजवळच आपण या सापाला सोडला आहे जेणेकरून त्याला तहान वगैरे लागली तर पाणी वगैरे प्यायला भेटेल त्याला जवळच तळ आहे असल्यामुळे तर मित्रांनो तुम्ही बघितलं किती रिस्क होती त्याला रेस्क्यू करण्यासाठी तर किती म्हणजे परेशानीमधून आम्हाला या सापाला रेस्क्यू करावं लागलं खाली उतरावं लागलं कोरड्या विहिरीमध्ये तर तुम्ही तर बघितलंच आहे तर हा विषारी साप आहे मित्रांनो पण खूप सायलेंट झाला कसं त्याला किती दिवसापासून पडला होता त्यामुळे आपल्याला माहीत नव्हतं तर चला मित्रांनो आता भरणी आणून पहिले मोठी एक भरणी होती सर तू इकडे तोंड पलीकडे तोंड रसल वायपर यार बरोबर पाहिजे तोंड वर आला तोंड वर आला आवाज पाहिजे
ओय भैया माझ्याकडे करू हा दे दे टाक 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 तू झाक काम माल पलीकडे द्या भैया सगळे लांब हो किती स्पीडने पळाला ना लांब हो सोडून द्या तर मित्रांनो आपण हा रसल वायफर रेस्क्यू केला रात्रीच्या टायमाला तर किती डेंजर होता तुम्ही तर बघितलं त्याचा आवाज पण किती डेंजर होता आणि त्या टायमाला स्टिक वगैरे पण नव्हती कारण की मला ड्युटीला जायचं होतं तर मित्रांनो आपण त्याला इथे रिलीज केलं आहे आणि रात्री का सोडलं नाही त्याचं एक कारण आहे कारण की रात्री कुठे जायला टाईम नव्हता आणि ड्युटीला गेलो होतो त्यामुळे ह्या सापाला आम्ही सकाळी रिलीज केलं आहे घ्या थांब पहिले थैली मागव राहुल 2 गोणे आणा पहिले भरणी मोठी पाहिजे मग असली तर पहिले गोणी चांगले गोण्या द्या एवढा घरात कस काय आला ते आतमध्ये काय पोरा पाहिलं आम्ही जाळून येईन आम्ही सोबतच होतो मी तुम्हाला म्हणालो ना त्या दिवशी बघा मी म्हणायला लागलो ना घरामध्ये ते आता कंटिन्यू चालू झालेले त्यांचं मीटिंग पिरियड चालू आहे आता कंटिन्यू निघणार ते बघा ना एवढ्या अडचणी म्हणजे घरात येणं म्हटलं तर आपल्या ना भीती वाटेल पैसे अटॅक पोझिशन शेपूट आता आला वड शेपूट वड नाही हा घ्या आता हळू हा थोडं स्टिक थांब एवढं लांब नको खाली ठेव थोडा खाली ठेव थोडा खाली ठेव थोडा खाली ठेव घे बाहेर तसं घे बाहेर घे दम्मा दम्मा बाजूला घे तिकडं एवढं घाबरू नका हा पायाकडे नाही दम्मन खाली ठेवून द्याल थोडं खाली ठेव हा स्टिक काढू नको फक्त गोण्या लावून 2 वरती यायला नाही येऊ द्यायचं नाही फक्त स्टिक सांभाळायची याला खाली ठेव जमिनीवर ठेव हा जमिनीवर ठेव अटॅक लवकर गोणी तयार करा थोडा खाली ठेव जमिनीवर ठेव थोडा त्याच्याकडे लक्ष द्यायचं हा दुसरीकडे लक्ष नाही जाऊ द्यायचं कुठं थोडा हिसाबाने गोणी ठेवून द्या खाली त्या थांबा 2 गोण्यामधली गोणी खोला हा जाऊ दे थांबा हा जाऊ दे सोडून दे स्टिक लाव स्टिक अर्धी दोन्हीकडून पाय ठेव हा ते वड थोडा पाय ढिल्ला सोड ना कर पाय ढिल्ला हा कर आता गुंडाळ पहिले आता जरा 2 दिवस अगोदर एकदा हो त्याला हे कर आता त्याला पहिले उचल ना आता काय कर एका हाताने खाली धर आणि एका हाताने गुंडाळ आणखीन कोणी घेऊ ना हे बघ आपण फोल्ड कशी करतो फोल्ड तसं कधीच बांधायचं नाही राहुल तसं नाही बांधायचं हा राहुलचे थर पहिली वेळ आहे ना त्याची नीट दुसऱ्या जवळ द्यायचं बांधायला आपण पकडायचं फक्त सोड दिलं
कुठं होता तेव्हा? तर मित्रांनो आपण भेलपुरीमध्ये आलो होतो हा साप रेस्क्यू करण्यासाठी. तर घरामध्ये 3ऱ्या रूममध्ये हा मागच्या जाऊन बसलेला होता आणि कोणाला माहीत पण नव्हतं. उगं त्यांनी बघितलं म्हणून ठीक झालं. तर चांगलं झालं, कोणाला बाईट वगैरे नाही झाली सापाची. तर राहुल आणि मी सोबत होतो. तर राहुलला बोललो तूच रेस्क्यू कर आज ह्या सापाला. तर राहुलने केलं. तर राहुलचं हात पण थरथर थरथर करत होते. तर आपण राहुलला म्हटलं आता तू रेस्क्यू केला तर तूच रिलीज कर. तर तो खूप घाबरत होता. तर आपण ह्या सापाला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही फॉरेस्टमध्ये आलो त्याला रिलीज करण्यासाठी. तर आपण त्याला फॉरेस्टमध्ये रिलीज केलेलं आहे पाण्याजवळ, तळ्याजवळ. तर खूप हे साप निघत आहे मित्रांनो. तर आपण ह्या सापतात आणि इकडं शहरी भागामध्ये घोणस आणि इंग्लिशमध्ये रसल वायपर. जा बेटा आहे तो आता. हां, हे चावल्यानंतर गँग्रीन रोग होतो माणसाला. हां, डायरेक्ट जिथं चावलं ते बॉडी फेकावं लागते तोडून. त्यांना ग्रीप असते ना खालून. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.